लहान बालकांवर अशा पद्धतीनं अन्याय होणं, अत्याचार होणं, भ्रूण हत्या होणं हे दुर्दैवी आहे। आणि त्या दृष्टिकोनातून माहिती घेतल्याच्या नंतर तो जो मुख्य आरोपी आहे, पोलीस यंत्रणेशी माहिती घेतल्याच्यानंतर सकाळी घेतली, आत्ता समक्ष या ठिकाणी घेतली, त्या निर्दयी व्यक्तीला या ठिकाणी अटक झालेली आहे, गुन्हाही दाखल झालेला आहे। परंतु त्यासोबत आपला जो सर्वांची म्हणणं आहे की तिथं 3-4 अजूनही त्याचे साथीदार 3-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत। त्यांच्या तपासाबाबत आता अधिकाऱ्यांशी आपण त्यांना सांगितलं की तातडीनं उपाययोजना करून त्यांचं लोकेशन घेऊन कारवाई त्यांच्यावर शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं आता घटना ही दुर्दैवी घडलेली आहे। ज्या व्यक्तीनं केलेली, तिला ज्यांनी साथ दिली त्यांना फाशीची शिक्षा तर नक्कीच झाली पाहिजे। सर्वांबरोबर मी पण आहे, कारण लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडू नये म्हणून कुणाला तरी चपराक मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाज बांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे। दुसरा मुद्दा, अशा घटना एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी बर्बाद करणाऱ्या या घटना आहेत। या लहान बालकांचे आईवडील हे नोकरदार आहेत, आपला उपजीविका या ठिकाणी हातावर पोट आहे। त्यामुळे शासनाच्या माध्यमातून तातडीनं कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनचा अहवाल लगेच दाखल व्हावा म्हणून आत्ताच त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे कलेक्टर साहेबांशी बोलून तातडीनं या कुटुंबाला मी या कुटुंबाबरोबर निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। पोलीस यंत्रणा या गोष्टीत कोणतीच कमी ठेवणार नाही, कारण शासकीय नियमावलीनुसार त्यांना सर्व कलम लावून हा गुन्हा पुढं या ठिकाणी चालवायचा असतो। त्यामुळे सगळ्या बाजूनी आपण या प्रक्रियेला मदत करू असं या ठिकाणी आश्वासित करतो। घडलेली घटना ही निर्दयी, निर्घृण आणि आपल्या सर्वांना न शोभणारी या ठिकाणी आहे। त्यामुळं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मताशी मी सहमत आहे।